नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात कृषी क्रांती बाजारभाव पॉडकास्ट आणि मी मुक्ता तुमच्यासोबत आहे आजच्या कांदा, सोयाबीन, कापूस आणि तूर या 4 प्रमुख पिकांच्या ताज्या अपडेट्ससह. सर्वप्रथम पाहूया कांदा बाजार. आज 31 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील अनेक बाजारांत कांद्याची मोठी आवक पाहायला मिळाली. सोलापूर, येवला, पिंपळगाव बसवंत आणि लासलगाव या बाजारांत मध्यम दर्जाच्या कांद्यावर थोडा दबाव दिसून आला. मात्र दर्जेदार लाल कांद्याला आजही 1750 ते 1900 रुपयांपर्यंत दर मिळाले. चंद्रपूर, गंजवड आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारांत 2300 ते 2500 रुपयांपर्यंत भाव नोंदवले गेले. आता पाहूया सोयाबीन बाजार. आज सोयाबीन बाजारात संमिश्र पण स्थिर वातावरण पाहायला मिळालं. राज्यात बहुतेक बाजारांत सरासरी दर 4500 ते 4700 रुपयांदरम्यान राहिले. वाशिम आणि यवतमाळ बाजारात पिवळ्या सोयाबीनला आज 5200 ते 6050 रुपयांपर्यंत उच्च दर मिळाले. दर्जेदार, कोरडा आणि स्वच्छ सोयाबीन आज जास्त भावाने विकला गेला. आता पाहूया कापूस बाजाराचा आढावा. आज कापूस बाजारात मजबूत स्थिती कायम राहिली. लांब आणि मध्यम स्टेपल कापसाला व्यापाऱ्यांची चांगली मागणी दिसून आली. सिंदी, सेलू, अकोला आणि घाटंजी या बाजारांत कापसाचे दर 7500 ते 8000 रुपयांदरम्यान राहिले. विशेषतः कमी ओलावा असलेल्या कापसाला प्राधान्य देण्यात आले. शेवटी पाहूया तूर बाजार. आज तूर बाजारात दर्जेदार लाल आणि पांढऱ्या तुरीला चांगला भाव मिळाला. दुधणी, मुरुम आणि औवाद शहाजानी बाजारांत तुरीचे दर 7800 ते 7400 रुपयांपर्यंत गेले. डाळ मिल्सकडून खरेदी वाढल्यामुळे तूर बाजारात आज स्थिर ते सकारात्मक चित्र पाहायला मिळालं. शेतकरी बांधवांनो, दर्जेदार माल, योग्य बाजार आणि योग्य वेळ हे चांगला दर मिळवण्याचं सूत्र आहे. विक्रीपूर्वी आजूबाजूच्या बाजारांचे दर नक्की तपासा. इतर सर्व पिकांचे आणि सर्व बाजार समितीचे दररोजचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी कृषीक्रांती.com या वेबसाईटला भेट द्या किंवा कृषी क्रांती ॲप डाउनलोड करा. दररोज संध्याकाळी 6 वाजता ताजे बाजारभाव उपलब्ध असतात. रामकृष्ण हरी.